आवळ्यापासून आपण 1 ते 1.5 वर्ष टिकणारा मस्त असा पदार्थ बनवूया. तर त्यासाठी ते मी अर्धा किलो आवळे घेतले आहेत. काही आवळे खराब आहेत, तर त्या राहिलेल्या आवळ्याची मी कँडी करणार आहे. त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर इथे अर्धा किलो आवळे घेतले. इडली पात्रामध्ये पाणी ठेवलं, पुरणाची चाळणी त्यावर ठेवून साधारण ते सगळे आवळे यामध्ये टाकून 15 ते 20 मिनिटं कमी गॅसवर चांगले वाफवून घ्यायचे. वाफवल्यानंतर काढून लगेच त्याला एका सुती कपड्याने पुसून घ्यायचा. नंतर एका दुसऱ्या कढईमध्ये टाकून घ्यायचे आणि ते मी अर्धा किलो गूळ टाकला आहे. अर्धा किलो आवळे आहेत, त्यामुळे अर्धा किलो गूळ, 2 चमचे साखर आणि थोडंसं मीठ टाकलं आणि नंतर लगेच कढई गॅसवर ठेवून याला चांगलं हे वितळून घ्यायचं. तर अगोदर मी फक्त चमच्याने याला होल करायचे विसरले होते, त्यामुळे नंतर करून घेतले. गूळ यामध्ये आपल्याला चांगला विरघळून घ्यायचा. जसं जसा गूळ यामध्ये विरघळला जातो तसं तसं याला घट्टसरपणा यायला चालू होतं. आता यावरून आपल्याला झाकण ठेवायचं साधारणतः 5 ते 10 मिनिटं आणि नंतर झाकण काढून यामध्ये मी अख्खी इलायची टाकून घेत आहे. अख्खी इलायच्या ऐवजी तुम्ही ते विलायचीची पावडर करून पण टाकू शकता. पाक पण आपला व्यवस्थितपणे घट्टसर तयार झाला आहे. असा कळत नसेल तर तुम्ही हातावर थोडासा पाक घेऊन चिकट पाक झाला असेल तर लगेच कढई खाली काढून घ्यायची, थंड करायचा, काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा किंवा चिनी मातीच्या. 1 दिवस मुरत ठेवायचा. वर्षभर टिकणारा आपला आवळ्याचा मुरंबा बनवून तयार आहे.